नमस्कार, मी सोनाली प्रत्यूच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि मस्त असा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आज खूप वेगळं वातावरण झालंय, एकदम असं जे पाऊस आल्यासारखं होतं ना, जसं वातावरण झालंय आणि प्रत्यूषला आणलं फेरफटका मारण्यासाठी आणि आम्ही इथे बसलोय चिक्कूच्या झाडाखाली आणि आमच्या समोर आहे घास हा गायींसाठी केलेला आणि पुढे आहे ते झाड चिक्कूचे झाड साईडनी आणि इकडे आहे हे पिवळे पानं झालेत ना, ही आहे सीताफळाचा बाग। तर छान असा बाग आहे, पावसात खूप छान होतो। आणि इकडे आहेत कांद्याचा मळा, सर्व कांदे लावलेले आहेत इकडे। हे अशा पद्धतीने एवढे झालेत आणि इकडे काय झाले काय माहिती, जरा कांद्यामध्ये करपलेत, म्हणजे शेंडे आहेत ना ते जळालेत पात त्याची। आणि हे बघा चिक्कूला ना छान असे चिक्कू लागलेले आहेत, खूप चिक्कू येते त्या झाडांना आणि खूप गोड पण आहेत, खाली पण म्हणजे असे तोडते येतील असे आहेत सर्व चिक्कू। आणि इकडे आहे घास, इकडे बघा ही आहे ज्वारी आणि मळ्यात ना खूप छान वाटतं, सगळं फ्रेश वाटतंय। पण आज जरा धुकं आल्यासारखं नाही का, वेगळं वातावरण झालंय। इथे ना शेताच्या बांधांनी ना सर्व चिक्कू लावून दिलेले आहेत आणि खूप छान झाले चिक्कूचे झाडं आणि पानं कमी एवढे चिक्कू आलेत, म्हणजे खूप छान आलेत आणि खूप गोड पण आहेत। आणि इकडे कांदे काही काढलेले आहेत, तिथं बकरं चरण्यासाठी आले होते, तर बकरं वावरात चरतात आणि मी इकडं थोडे चिक्कू तोडत होते, कारण मला प्रत्यूषसाठी ना थोडे चिक्कू तोडून ठेवायचे होते छान असे पिकण्यासाठी। तर मग मी ते तोडायचं काम चालू होतं माझं, थोडेसे घरी आणले आणि ते पिकायला पण घातले। आणि त्यानंतर एक कांद्याचा मळा आहे आणि त्यात ना थोडी कोथिंबीर पण टाकलेली होती, तर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी थोडी कोथिंबीर मी उपटण्यासाठी आले होते, तर मग थोडेसे असे धने टाकलेले, तर ती उगवून आली होती, तर मग ते कोथिंबीर घेतली मी आणि छान होती, शेतातली वेगळी चव राहते कोथिंबीरीची आणि वेगळाच वास पण छान येतो। तर इकडे ज्वारी आहे आणि ज्वारी पण आता काढायला आली, पण त्याला काही ठेवलंच नाही, बकरांनी सगळं खाल्ले दाणे। आणि इकडं बकरं चरतात रात्रीचं संध्याकाळचं, सर्वच बकरं आले होते, कारण दुपारचं ते जातात पाणी पिण्यासाठी। आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आणि छान असा सनसेट आहे, खूप छान वातावरण आहे। तर गावाकडचं खूप मस्त वातावरण वाटतं संध्याकाळचं असं। आणि इथं गायींना ना घास पण कापून आणला होता आणि मका पण कापलेली होती, तर मी इथं आमचं एक छोटंसं वासरू आहे, तर मी त्याला घास टाकते। तर हे हिरवा चारा ना गायींना लागतोच, त्यामुळे सर्व सारा शेतात चारा केलेला आहे। आणि हे वासरू पण छान आहे, 1 ते 1.5 महिन्याचं आहे, तर आता ते थोडंसं खायला लागलं आहे, असं पाला खातं आहे ते। तर मग मी त्याच्यासाठी घास टाकला इथे आणि संध्याकाळी इथे चहा ठेवला। चहा म्हटलं आता चहा पिऊयात, कारण फेरफटका मारून झालं होतं, तर छान असा चहा ठेवला। आणि मग चहा बनवून झाल्यानंतर लगेचच मग दिवाबत्ती वगैरे करून घेतली, कारण संध्याकाळचं मग दिवाबत्ती केल्यानंतर छान वाटतं। आणि चला तर मग उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।